खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचा डाव्या बाजूचा मार्ग 17 जानेवारीपासून प्रायोगिक स्वरूपात खुला. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा खंबाटकी घाटातील नवीन बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI या प्रकल्पातील डाव्या बाजूचा बोगदा 17 जानेवारी 2026 पासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे-सातारा दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे. सध्या खंबाटकी घाट ओलांडण्यासाठी साधारण 45 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र नवीन बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर हा वेळ अवघ्या 7 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ व इंधन बचत होणार असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक दुहेरी बोगदा आणि उड्डाणपूल व्हायाडक्ट समाविष्ट आहे. आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बोगद्यात अग्निसुरक्षा यंत्रणा, वायुवीजन प्रणाली, CCTV देखरेख व आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग अशा सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या डाव्या बाजूच्या बोगद्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून केवळ अंतिम चाचण्या सुरू आहेत. उजव्या बाजूच्या बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून तो जून 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पुणे-सातारा-कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग असल्याने या प्रकल्पामुळे पर्यटन, उद्योग व मालवाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवसात घाटातील होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे टळणार असून प्रवास अधिक सुखकर होईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिक व वाहन चालकांकडूनही या प्रकल्पाचे स्वागत होत असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा बोगदा अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.